शेवगाव येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांवर लादण्यात आलेल्या सक्तीच्या वेळ मर्यादा, भेदभाव आणि आर्थिक शोषणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित आघाडी, माजी सैनिक अध्यक्ष आणि शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। मंडईत सकाळी 11 वाजेपर्यंतच भाजी विक्री करण्याची सक्ती केली जात असून त्यानंतर शेतकऱ्यांना जबरदस्तीने उठवले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। तालुक्यातील तसेच स्थानिक शेतकरी स्वतः पिकवलेला ताजा भाजीपाला विक्रीसाठी मंडईत आणतात। नगर परिषदेचे अधिकृत शुल्क भरून पावती घेत असतानाही त्यांना मर्यादित वेळ दिली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। ग्रामीण भागातून पहाटेपासून प्रवास करून येणाऱ्या शेतकऱ्यांना काही तासातच विक्री संपवण्याची वेळ येत असल्याने उरलेला भाजीपाला व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागतो किंवा खराब होण्याची शक्यता निर्माण होते। तसेच मंडईत व्यापाऱ्यांना समोरील प्रमुख जागा देऊन शेतकऱ्यांना मागील बाजूस बसवले जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। ग्राहकांची वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी बसवल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री कमी होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। महाराष्ट्रातील इतर बाजारपेठांमध्ये अशी वेळ मर्यादा नसताना शेवगाव नगर परिषदेकडून हा नियम कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार लागू केलाय याचे लेखी स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली। तसेच शेतकऱ्यांना दिवसभर भाजी विक्रीसाठी सन्मानपूर्वक जागा देणे, व्यापारी आणि शेतकरी यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक आणि मानसिक छळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। 7 दिवसात लेखी उत्तर न दिल्यास 16 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक मोफत भाजीपाला वाटप करून निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलाय। त्यानंतरही निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रीतम गर्जे, माजी सैनिक तालुका अध्यक्ष शिवाजी बडे, काँग्रेसचे समत काझी, राजू घनवट आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। आता 11 वाजलेले आहेत आणि आम्ही आज या भाजी मंडईमध्ये आलेलो आहोत। तर या ठिकाणी आता कर्मचारी आलेले आहेत या शेतकऱ्यांना उठून देण्यासाठी। ही दुर्दैवाची गोष्ट या शेवगाव नगर परिषदेमध्ये पाहायला मिळत आहे की व्यापाऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी नगराध्यक्ष असतील किंवा शिव मॅडम असतील हा निर्णय घेत आहे आणि ही बाब गंभीर आहे। याच्यावर तातडीने जर निर्णय नाही झाला तर आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत। कारण आज हे शेतकरी सकाळी आलेले आहेत, यांचा माल अजून विक्री झालेला नाही, त्यांच्याकडून पावती घेतलेली आहे। एवढं करून सुद्धा जर 11 वाजता शेतकरी या ठिकाणी उठून देत असतील तर हा विषय गंभीर आहे आणि याचा आवाज आम्ही जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत उठवणार आहोत आणि याच्या होणाऱ्या परिणामाची जबाबदारी या ठिकाणी नगराध्यक्ष असतील किंवा शिव मॅडम असेल यांची असेल। एक गांभीर्याने विचार करावा आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना स्वतंत्र जागा आणि 24 तास बसण्याची परवानगी या ठिकाणी देण्यात यावी, अन्यथा याचा जाब आम्ही शिव मॅडम आणि नगराध्यक्षांना विचारणार आहोत। कारण हा निर्णय त्यांनी व्यापाऱ्याच्या हितासाठी घेतलेला आहे। चंद्रकला तुकाराम गलगे, शेतकरी महिला, तिकडं बसून 8 वाजता बसून देतात, नंतर इकडे उठून आणतात। एवढा मोठा माल घेऊन येत नाही, काही जनावर तिकडे ओढून नेत आणि इकडे आलं तर इकडे कोणी उचलून येतं का ठुताय ते काही एक भीती वाटती। माप तरजू हे घेऊन कोणी गेलं दारू पिणार येत, आम्हाला काही त्याचा उपयोग होत नाही। आमचा भाजीपाला इकायला शिल्लक राहिला तर 11च्या नंतर बसून देत नाही। 11 नंतर घरी घेऊन जा, मग शेतकऱ्यांचं राहिलेला माल करायचा काय। उद्या जर काही शिल्लक नसलं त्याच्यासाठी तर पुन्हा 30 रुपये पावती आज फाडायची, उद्या 30 रुपये फाडायची, 50 रुपयाचं पेट्रोल गाडीला घालायचं, इथं यायचं आणि ते पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढंच काम बुडून यायचं। तेवढ्या थोड्यासाठी आम्हाला इथं बसून दिलं पाहिजे, आमचा पूर्ण विकुस्त। आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही, आम्हाला एक ठिकाणी कुठेतरी जागा पाहिजे, एक बाहेर तर द्या नाही तर आत तरी द्या। माझं नाव रमेश भागूजी खरात, अतिक्रमण पद, नगर परिषद शेवगाव। मला मॅडमने असा आदेश दिलेला आहे की सकाळी व्यापारी सोडून शेतकरी हे 11 वाजता मार्केटमध्ये ठेवायचे। 11च्या नंतर यांना पावती असो काय असो यांना घरी पाठवायचं। 11च्या नंतर अजिबात आम्ही शेतकऱ्यांना इथं बसून देत नाही। हे शेतकऱ्याच्या मालाचं नुकसान होऊन त्याला मी जबाबदार नाही। मग आता हे आदेश ते माझी नोकरी आहे, मी त्या नोकरीप्रमाणे बोलतो। नमस्कार, मी दत्तात्रय बबनराव भोसले बोलतोय हिंगणगाव मधनं। आज मी मार्केट कमिटीमध्ये हे बघा माल खरेदी करायला आलो। इथली व्यवस्था बघून हे असं वाटत नाही की व्यवस्थित आहे आणि याच्याकडे पूर्णपणे लक्ष नाही कुणाचं, तर लक्ष देण्यात यावं। आणि दुसरी गोष्ट, माल दर्जाचा असून सुद्धा शेतकऱ्यांना किंमतच नाही।
आणि त्यांना टायमिंग दिलाय 11 वाजेपर्यंत. तोपर्यंत व्यापारी हे त्यांचा माल खरेदी करतात. खरेदी करून असून बी त्यांना मोबदला तेवढा भेटत नाही. 600 आणि आम्ही शेतकरी, मी चापडगाववरून लांबून येते आणि इथं आम्हाला फक्त 11 वाजेपर्यंतच बसून दिल्या जातं. आम्ही 30 रुपये पावती पण देतो. इथून 16 किलोमीटर आहे चापडगाव. हा, यायला आम्ही सकाळी 7 वाजता येतो इथं आणि इथं गिऱ्हाईक पण नसतं नंतर. आणि सकाळी तिथं बाहेर 1 तास बसून देतात. इथं 11 वाजेपर्यंत बसून देतो. तिथून पुढे आम्हाला उरलेला माल घरी घेऊन जावा लागतो आणि फेकून द्यावा लागतो.